रस्त्यावरती आता याच्या सिडकोच्या चौकामध्ये मोठमोठे ट्रक पार्किंग होतात रात्री दिवसा आणि येणाऱ्या जाणाऱ्या आपल्या लोकांना प्रॉब्लेम आहे। सिडको वाड़ूज महानगर में बुनियादी सुविधाओं को लेकर लोगों की परेशानी अब खुलकर सामने आ गई है। पानी, कचरा, बिजली, सड़क और अतिक्रमण जैसे गंभीर मुद्दों पर सभी राजनीतिक दलों के नेता एक मंच पर नजर आए। सभी दल एकजुट प्रशासन के सामने रखी जनता की पीड़ा शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट, भाजपा और शिवसेना शिंदे गुट के नेताओं ने सिडको के मुख्य प्रशासक जगदीश मणियार के सामने शहर की समस्याओं का पूरा लेखा जोखा रख दिया। इस दौरान दत्तात्रेय वरपे, विष्णु जाधव, विशाल खंडागड़े, काका साहेब जिवरर, नागेश कुठारे, नितिन जाधव, नरेंद्र यादव, चंद्रकांत चोरडिया, बाला साहेब गाड़े और सुनंदा अड़सुड़ समेत कई नेता मौजूद रहे। जनता की मांग अब चाहिए समाधान, सिर्फ आश्वासन नहीं। नागरिकों ने साफ कहा कि पानी की किल्लत, कचरे का ढेर, खराब सड़कें और बिजली की समस्या बर्दाश्त से बाहर है। अतिक्रमण के कारण भी लोगों को भारी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। प्रशासन ने सुनी बात, दिया समाधान का भरोसा। सिडको के मुख्य प्रशासक जगदीश मणियार ने जनता और नेताओं के साथ सीधा संवाद किया, सभी समस्याओं पर विस्तार से चर्चा भी की और भरोसा दिलाया कि हर समस्या का जल्द समाधान किया जाएगा। इस मौके पर बुजुर्ग गायकवाड़, स्वाति पाटिल, कपिल राजपूत, मारुति बावरे, उदयराज चौधरी और लाइट विभाग के इंजीनियर गोरे सहित सिडको के कई अधिकारी और कर्मचारी मौजूद रहे। जनता की समस्याएं, नेताओं की एकजुटता, क्या बदलेगी तस्वीर? सिडको में गूंजा मुद्दों का शोर, अब एक्शन कब? वाड़ूज में विकास के वादे क्या इस बार होंगे पूरे? जय महाराष्ट्र। मी विशाल खंडागळे, शिवसेना शहर प्रमुख। आज रोजी या ठिकाणी सिडकोचे मुख्य प्रशासक आले असताना आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीनं या ठिकाणी नागरिक समस्यांचा पाढा वाचण्यासाठी आज आलो होतो। इत्थंभूत माहिती आम्ही त्या ठिकाणी आज घडलेली सर्व या ठिकाणी परिसरातील समस्या त्यांना सांगितलेल्या आहेत। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि येत्या 8 दिवसात पाण्याचा जो गंभीर प्रश्न आहे ते सोडवण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। नक्कीच ते आम्हाला असं त्यांच्या आश्वासनावर विश्वास आहे, ते पाण्याच्या समस्या मार्गी लावतील, त्याचप्रमाणे कचऱ्याची समस्या मार्गी लावतील। नसता आम्ही शिवसेना स्टाईल पद्धतीने या ठिकाणी या कार्यालयावरती एक धडाकेबाज असा मोर्चा काढू आणि त्यांना शिवसेनेची ताकद दाखवून देऊ। धन्यवाद। जय महाराष्ट्र। मी विष्णू जाधव, संभाजीनगर पश्चिम तालुका प्रमुख। आज आपल्या सिडको वाळूज महानगरच्या समस्येविषयी बऱ्याच दिवसापासून मी साहेबांना वेळोवेळी माहिती देत होतो की त्या समस्येविषयी सगळ्यात गंभीर प्रश्न पाण्याचा आहे। आज जे पाणी आपल्याला बुधवार म्हणजे हप्त्यातून 2 वेळेस यायचं तेच आज पाणी हप्त्याला 10 दिवसाला पाणी झालेलं आहे। म्हणून आम्ही आजच्या या समस्येविषयी फक्त एकच सांगितलं, साहेब एखादं काम कमी झालं चालेल, पाणी खूप गंभीर प्रश्न आहे। मणियार साहेब मुख्य प्रशासक यांनी आश्वासन दिले की नक्कीच आम्ही त्याच्यात बदल करू आणि इथलं आपलं जे काही रस्त्याची कामं चालू आहे, वाळूज हॉस्पिटलच्या पाठीमागचा एरिया असेल, सिडको ऑफिसच्या पाठीमागचा एरिया असेल, कारण की ह्या बिल्डर लॉबीमुळं ह्या सिडकोनं जिथं नागरिक राहत नाही तिथल्या रस्त्याचा मुद्दा हाती घेतलेला आहे। आम्ही त्यांना आता म्हणजे लक्षात आणून दिलं की बा 100% सिडकोचे रस्ते व्हायला पाहिजे। त्यांनी पण सांगितलं की आता 1 ते 15 दिवसामध्ये तुमचे कामं मार्ग लागतील आणि जसं ते एक बिनबुरीचं प्रकरण झालं विहिरीचं, ते पण एक मुद्दा आम्ही प्रशासक साहेबांच्या निदर्शनास आणून दिला। त्यांनी सांगितलं लवकरच आम्ही आता एक विहीर विसर्जन विहीर तिला तार फिनिशिंग आहे पण तिला गेट नाही, मागं अशी एक व्यक्तीनं तिथं आत्महत्या केली होती, ही पण गोष्ट आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलं। आणि राहिलेले रस्त्याचे विषय असतील, कचऱ्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे। या एरियातले सर्व अर्धे लाईट, स्ट्रीट लाईट बंद असतात, म्हणून साहेबांना त्या सगळ्या गोष्टी म्हणजे लक्षात आणून दिल्या आणि त्यांना अल्टिमेट दिला आम्ही 8 दिवसात आतमध्ये तुम्ही या समस्या सर्व मार्गी लावा, नसतं मग आम्ही आमच्या पद्धतीनं सिडकोला जबाब विचारण्याचा प्रयत्न करू। जय महाराष्ट्र। वाळूज महानगर या ठिकाणी सर्व समस्या ऐकून घेण्याकरता आम्ही आलो होतो। नागरिकांनी अनेक विषयाबाबत या ठिकाणी आम्हाला निवेदन दिलं, त्यात प्रामुख्यानं पाणी पुरवठा, कचरा किंवा बत्ती असे काही विषय होते। या विषयाबाबतची जी प्रशासनाची भूमिका आहे किंवा प्रशासनाकडून होत असलेले प्रयत्न याबाबत नागरिकांना माहिती दिली आणि जे काही अन्य प्रश्न आहेत त्या प्रश्नाबाबत आमची कार्यवाही आमच्या स्तरावर आम्ही करणार आहोत। नागेश कुठारे, भाजपा सरचिटणीस। आज सिडको वाळूज महानगर प्रकल्प अंतर्गत ज्या मूलभूत आणि भौतिक ज्या सेवा सुविधा मिळत नाहीत
आणि हे सर्व न मिळता यांनी छत्रपती संभाजीनगर विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरण केले. या सर्व सुविधा सर्वप्रथम पाणी, घनकचरा, पथदिवे, सर्व्हिस रोड आणि मुख्य रस्त्याचं डांबरीकरण लोकवस्तीला प्राधान्य देऊन करण्याबाबत आम्ही या ठिकाणी आज बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये सर्वांनी या विविध विषयावर माननीय मुख्य प्रशासक यांच्यासोबत चर्चा केली असता माननीय मुख्य प्रशासक यांनी या विषयावर तातडीने आम्ही उपाययोजना करून पाणी सर्वप्रथम मुख्य रस्त्याला लोकवस्तीमध्ये रस्त्याला प्राधान्य देऊन रस्ता वगैरे करण्याचे त्यांनी आश्वासन दिलेले आहे. जर त्यांनी हे सर्व आश्वासन दिलेले 15 दिवसामध्ये त्यांनी काही पुरवठा जर नाही केला, हे जर काही मान्य आमचं केलेलं नाही, तर आम्ही 15 दिवसामध्ये सिडकोच्या विरोधामध्ये या ठिकाणी लोकशाही पद्धतीने जन आंदोलन करण्यात येईल. छत्रपति संभाजीनगर से नीलेश भारती की रिपोर्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।